असं सांगितलं जाते। आपल्यासोबत एक दुसरे एक युवक आहे। हो नमस्कार, सॉरी तुम्ही चहा घ्यायचा डिस्टर्ब करतो। पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला नाही अनेक वर्ष। आता 9 तारखेला क्रांती दिनानिमित्त अगदी चाकणपासून तर सिन्नरपर्यंत वेगवेगळी आंदोलनं केली जाणार आहे। सरळ रेल्वे मार्ग व्हावा, रेल्वे लवकर धावावी असे प्रयत्न होताना दिसत आहेत। तुम्ही कसं पाहता? एक सर्वसामान्य जनता म्हणून मी याच्याकडे राजकीय स्टंट म्हणून पाहिजे। एक आंबेगावकर म्हणून रेल्वेची आम्हाला नितांत गरज आहे। रेल्वे हवी, रेल्वे ही समाजाच्या प्रगतीसाठी 100% गरजेचीच आहे। पण आता जे चाललंय म्हणजे आता आम्ही सोशल मीडियावरती पाहत होतो काही ठिकाणी की चाकणमध्ये एक आंदोलन आहे, नारंगावमध्ये एक आंदोलन आहे। आमच्या तालुक्यात 2 आंदोलनं आहेत, एक 10 वाजता आहे, एक 9 वाजता आहे। एक एसटी स्टँडला आहे, एक मार्केट यार्ड समोर आहे। तर कधी कधी एक तुम्ही आज मला एक सर्वसामान्य म्हणून विचारताय, मी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नाहीये, पण त्यावेळी मग असं एक उद्विग्नता येते मनामध्ये की हे चाललंय काय नक्की। रेल्वे आम्हाला हवी, माझे आजोबा सांगत होते आम्हाला रेल्वे हवी, रेल्वे येणार आहे। वडील सांगत होते रेल्वे येणार आहे। आता मी माझ्या मुलांना सांगतो रेल्वे येणार आहे। म्हणजे हा राजकारणाचाच विषय चाललाय का? नुसतेच फक्त फ्लेक्सबाजी स्टंटबाजी करायची आहे का? आंदोलन करून रेल्वे येणार नाही। आता मी तुमची ती बाईट ऐकत होतो, मकरंद भाऊंनी सांगितलं की आंदोलन केल्याने त्रास होणार कोणला आहे? सर्वसामान्यांनाच होणार आहे। ज्यावेळी तुम्ही आंदोलन करत आहात तर त्यामागे तुम्ही त्याच्या मागचं रिझन शोधा की बाबा नक्की अडचण काय आली। आपण अनेक वेळा असं म्हणतो, नाक दाबलं की तोंड उघडतं। सरकारचं हे नाक आहे। रास्ता रोको करणं म्हणजे सामान्यांना त्रास द्यायचा हेतू नसतो। सरकारला जर वटणीव आणायचं असेल असे मार्ग अवलंबले पाहिजेत। नाही मग जर समजा तुम्हाला सरकारला वट्टीवर आणायचे, तुमचा आवाज जर एक वाक्यतेने सरकार बरोबर पोहोचायचा तर तुम्ही एकत्र एका स्टेजवरती यायला हवं ना। म्हणजे मी कोणत्याही पक्षाचा झेंडा घेत नाहीये बरोबर, पण मी सांगतो की तुम्ही वेगवेगळे 2 पक्षाचे 2 वेगवेगळ्या ठिकाणी झेंडे कशासाठी घेताय? माझ्या मते तर एक आंबेगावकर म्हणून मी तुमच्या सर्वांना आव्हान करेल तुमच्या मार्फत की तुम्ही समाजाचा आवाज आहात, लोकशाहीचा 4था स्तंभ आहात तुम्ही। तुमच्यातर्फे मी आंबेगावकराला सर्वांनाच आव्हान करेल की या सर्वांनी एका व्यासपीठावरती यावं, एखादी कृती समिती स्थापन करावी। आता आम्ही पाहतो खाली लिहिलेलं असतं कृती समिती आंबेगाव तालुका। अहो ही कृती समिती स्थापन होते कधी, डिझॉल्व्ह कधी होते, याच्यामध्ये असतं कोण, हे नक्की काय काम करतात हे तरी कळू द्या। माझी जमीन जाते, ह्या सर्वेमध्ये जो सर्वे झाला त्याच्यामध्ये माझी जमीन जातीये, पण आमच्यापर्यंत आजपर्यंत कोण झालं नाही आम्हाला विचारायला। आणि आमच्या तालुक्यामधून जाते तरी काय ट्रेन हो? पेठ झालं, भोरवाडी झालं, तांबडेमाळा, शेवाळवाडी, निगोटवाडी, कळम नांदूर आणि वरपेमाळा संपली। आंबेगाव तालुक्यातली ट्रेन संपली 22-23 किलोमीटर मध्ये। ठीक आहे, तर आमच्यापर्यंत आजतागत कृती समितीमधलं कोण आलं नाही। ज्यावेळी तुम्ही हे आंदोलन करणार आहात तर तुम्ही शेतकऱ्यांना भेटा आणि आंदोलन करा। तुम्ही चांगल्या कामासाठी करताय, पण त्यातून काहीतरी आउटपुट निघेल हा महत्वाचा विषय। जर आउटपुट निघाला नसेल तर आंदोलनाला काही विषय नाही ना साहेब। मला एक सांगा साहेब की मी माझ्या स्वार्थासाठी कुठेतरी फक्त मला एक पुढे जाऊन राजकीय माझा काहीतरी फायदा आहे म्हणून मला समाजात माझा चेहरा झळकत राहावा म्हणून मी कुठेतरी आंदोलन करायचं, याला काही व्हॅल्यू नाही साहेब। एक कॉमन मॅनला तुम्ही ज्यावेळी आज जीएमआरटीचा विषय मगाशी तुम्ही ऐकलं, मी ते ऐकत होतो तुमचं जीएमआरटीचा विषय मकरंद भाऊंनी पण सांगितला की 10 किलोमीटरचा रेडियस। अहो ज्यावेळी हजारो कोटी रुपये, शेकडो कोटी रुपये देऊन ती समिती स्थापन झाली, त्यांनी सर्वे केला, त्या सर्वेनुसार त्यांनी ग्रीन सिग्नल दिला, बरोबर आहे। मग आता जो काय अडचण येते त्याच्यावरती पण पर्याय आहेत ना। आता अचानक अडचण आली कशी? हो विज्ञान एवढं प्रगत आहे वाणी साहेब की फॉरेन कंट्रीमध्ये मेट्रो स्टेशन हे एखाद्या टोलेजंग इमारतीच्या पोटामध्ये आहे। ट्रेन ही काहीतरी बहुमजली इमारतीच्या मधोमध ट्रेन निघून जाते। मग ते जे काही रेसिडेन्शियल आहेत त्यांना काही त्रास होतो का? नाही होत ना। सायन्स तेवढं टेक्नॉलॉजी आहे ना प्रगत। पूर्वी समजा ही ट्रेन फिजिबल नव्हती सांगितलं जायचं, नंतर शिवाजीदादा आढळराव होते, त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून तो डीपीआर मंजूर पर्यंत आला। नंतर पुन्हा हे बासनात गुंडाळलं गेलं। म्हणजे मी एक आठवतोय, मी खूप लहान आहे पण मला एक सांगा की पूर्वीचे काही इलेक्शन आम्ही पाहत आलोय, लढले गेले पुणे नाशिक पुणे नाशिक रस्त्याच्या याच्यावरती लढले गेले, विमानतळावरती लढले गेले की विमानतळ गेलं। त्यानंतर मागचं इलेक्शन लढलं पाण्याच्या बोगद्यावरती लढलं गेलं। मग आता पुढचं इलेक्शन हे ह्या रेल्वेवरती लढणार का? हे फक्त समाजाला मूर्ख बनवायचं काम चाललंय का? जर खरंच सर्वांची इच्छाशक्ती आहे की रेल्वे व्हावी समाजामध्ये, ह्या समाजासाठी ती गरजेची आहेच आहे नक्की। कारण की ज्यावेळी रेल्वे जाईल त्यांनी सांगितलं त्यानुसार की यूपी सारख्या ट्रायबल एरियामध्ये, आदिवासी एरियामध्ये सुद्धा रेल्वे स्टेशन आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हा एवढा सघन एरिया आहे
की जिथे दोन्ही बाजूला MIDC आहेत, कृषी निर्याती सारखे स्टेशन हे आहेत. मंचर आज आशिया खंडातील सगळ्यात मोठी बटाट्याची बाजारपेठ आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बटाटे घ्यायला बेणं घ्यायला मंचरमध्ये येतात. ठीक आहे, अशासाठी शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी, औद्योगिक धंद्यांच्या प्रगतीसाठी सर्वांसाठी रेल्वे पाहिजे. पण त्यासाठी जो योग्य उपाययोजना हवी आहे ती आम्हाला तरी वाटत नाही की होते म्हणून. हे सर्व राजकीय स्टंटबाजी चाललेली आहे आणि ती होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र एका व्यासपीठावरती यावं. मग ते कोणी पण असेल, जर तुम्हाला समाजासाठी काम करायचंय तर तुम्ही त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यातून चांगलं, जसं विचाराचं मंथन म्हणतो आपण, वैचारिक मंथन करून त्यातून तुम्ही आउटपुट काढा आणि रेल्वे कराच. त्यावेळी समाज तुम्हाला नक्कीच डोक्यावर घेऊन नाचेल. पण तुम्ही 9 तारखेला आंदोलनात सहभागी होणार का? आता तुम्हीच मागाशी बोललात अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द. आता आम्ही कुठे जायचं? 9 वाजता हे आंदोलनाला जायचं, 10 वाजता त्या आंदोलनाला जायचं? अहो, सर्वसामान्य माणूस एवढा मूर्ख नाही हो वाणी साहेब. काय करायचं? मला एक सांगा, सर्वसामान्य माणसाला कळतं. सर्वसामान्य माणूस हा प्रत्येक राजकारणाला चांगल्या प्रकारे ओळखतो. त्याला सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. फक्त तो व्यक्त होत नसतो. तो फक्त मताच्या रूपाने व्यक्त होतो. पण त्याला ती शॉर्ट टर्म वेळ भेटलेली असते. मग कोणतरी बाबा सोमाजी नाही तर गोमाजी आलाय समोर, त्याला दगडापेक्षा वीट मग याला मतदान द्या, असा विषय होतो. पण खरं प्रॅक्टिकली आहे ना, की दूरदृष्ट्या माझं तर स्पष्टपणे मत आहे की आमच्या आंबेगाव तालुक्यापुरतं बोलतोय मी, की आमच्याकडे विजन नाही हो आता. की खूप इथून मागे कामं झाली, पण पुढच्या विजनचं काय? युवकांसाठी काय आहे, शेतकऱ्यांसाठी काय आहे? तुम्ही विजन मांडा. की आजही जे कोणी नेते इथे ज्यावेळी कोण आंदोलन घेतं, कोण म्हणतं की मी कैवारी आहे वगैरे, पण तुम्ही विजन काय मांडताय? सर्वसामान्यांसाठी तुम्ही काहीतरी रोडमॅप ठेवा ना समोर. काहीच नाहीये. कोणी रोडमॅप ठेवला असेल तर मग आम्हाला तरी सांगा, आम्ही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. या आंदोलनामधून रेल्वेचा विषय मार्गी लागणार नाही असं तुमचं मत? विषय मार्गी लागावा आमची इच्छा आहे. पण जर तुमच्यामध्येच असा बेबनावा असेल, तुम्ही जर एकत्र नसाल, तर तुमचा आवाज वरच्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार कसा? आणि वाणीसाहेब, प्रत्येक गोष्टीला एक प्रशासनाची सिस्टीम असते. जर तुम्हाला रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करायचा आहे तर तुम्हाला पर्टिक्युलर त्या ऑफिसचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य ते निर्णय घेणं गरजेचं आहे. दबाव आणावा लागेल. पण जर तुमच्यामध्येच खाली एक वाक्यता नसेल तर तुम्ही कसं काय सक्सेस होणार? फक्त तुमच्या इंस्टाग्रामला स्टोरी पुरते हा विषय होऊ शकतो. तुमचा आवाज ज्यावेळी वरच्या केंद्रापर्यंत पोहोचवायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे, हे असं मला वाटतं. आता मला सांगा, केंद्रामध्ये जे जंतर मंतरला जे आंदोलन झालं पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं, सगळे तरुण एकत्र आले, तरुणांनी आंदोलन हातामध्ये घेतलं. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणून आता कुठेतरी शेतकरी, व्यापारी, महिला, व्यावसायिक, उद्योजक सगळे एकत्र येऊन हे आंदोलन करतायत. तुम्ही सहभागी व्हावं असं आमचं आव्हान आहे. नाही, आम्ही आमचा रेल्वेच्या या आंदोलनासाठी विरोध कुठेच नाहीये. फक्त काय होतं की आम्ही कन्फ्युजन आहे. आता मला सांगा, तुम्ही उद्या कुठे कव्हर करायला जाणार? तुम्ही 10 वाजता कव्हर करायला जाणार का 9 वाजता कव्हर करायला जाणार? तुमची पण धावपळ होईल साहेब याच्यामध्ये. हे कुठेतरी एकत्र व्हायला पाहिजे. 100% अगदी योग्य आहे की सर्वांनी एकत्र यावं याच्यावरती. एकत्र तुमच्या तालुक्यातील मुख्य नेत्यांची जी तोंड आहेत ती विरोधी दिशेला कशामुळे? आता विरोधी दिशेला कशामुळे हे आता आम्ही सांगणं कसं आहे की जो तो साहेब राजकारण आहे, ज्याला त्याला स्वतःची पोळी भाजायची, ज्याला त्याला याच्यामध्ये स्वतःचा झेंडा कसा वरती जाईल हे पाहायचं. तुमचा एवढा अभ्यास आहे. आता आंबेगाव तालुक्यामध्ये मध्यंतरी दूध भेसळ प्रकरण ओपन झालं. आता प्रत्येक जण आपापला मुद्दा मांडतोय. हा मुद्दा मांडत असताना हे असं टेनिस खेळतायत. म्हणजे याचा चेंडू त्याच्याकडे, त्याचा चेंडू याच्याकडे. लोकांचं मनोरंजन होतंय. आउटपुट कुठे आहे? साहेब, मनोरंजनाबद्दल तुम्ही सांगितलं. आम्ही लहानपणी कार्टून नेटवर्क पाहत होतो. आता आम्ही मनोरंजनासाठी तुमच्या न्यूज चॅनल पाहतोय. सॉरी, तुम्हाला हे वाईट वाटेल, पण आता तसं झालेलं आहे की आमचा काय दोष नाही, तुमचा दोषच नाही. तुम्ही चांगलंच काम करताय की समाजामध्ये काय चाललंय हे पोहोचलंच पाहिजे. पण काय की सध्या 2-2.5 महिन्यापासून तालुक्यामध्ये हे टेबल टेनिसचाच खेळ चाललेला आहे. सर्वसामान्य जनता सर्व पाहतीये फक्त. पण खरं सांगा साहेब की यातून काय चांगलं नवनीत काय निघतंय? समाजापर्यंत जाईल, समाजाच्या प्रगतीसाठी काय निघालं ह्या 2 महिन्यामध्ये? नुसते चिखल फेकाफेकी, नुसते आरोप. समजा मागे काही तालुक्यामध्ये काही गोष्टी झाल्या तर त्यावरती प्रशासकीय योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याबद्दल कोणच दुमत नाहीये की बाबा त्याच्यावर कारवाई होणे. कोणी कोणाला डिफेंड करत नाहीये इथे, ठीक आहे. पण
हे नुसतेच आरोप करून तालुक्याची प्रगती होत नाहीये साहेब. प्रगतीचा जर विचार करायचा असेल तर सर्वांनी एकत्र बसणार. ठीक आहे ना, तुमच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या असतील, त्याबद्दल आमचं काहीच मत नाही. राजकीय भूमिका ह्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाला राजकारणामध्ये सत्ता हवी आहे, त्याबद्दल काही मत नाही. पण तुम्ही ज्यावेळी ते ज्यावेळी सत्तेकडे जाताय त्यावेळी तुम्ही सर्वसामान्य माणसाला केंद्रभोवती ठेवा, शेतकऱ्याचा विचार करा आणि मग तुम्ही आंदोलन करा. आंदोलनाला आमचा विरोध नाहीये साहेब, आम्ही आंदोलनाला 100% जाऊ. पण आता आम्ही दोन्हीकडे जाणार, एवढे आमची धावपळ होईल, एवढाच विषय. दूध भेसळ प्रकरणामध्ये आंबेगाव तालुक्याची बदनामी होते का? साहेब, बदनामी होते. दूध भेसळ हे जे आहे, आता जर तसं तुम्ही दूध भेसळचा विषय काढला तर भारताची तुलना ही नायजेरिया, बांगलादेश यांच्याबरोबर होते की पूर्ण जगभरामध्ये भारत हा अन्नामध्ये भेसळ करण्यामध्ये 1 नंबरला आहे. ठीक आहे. आता राहिला विषय आंबेगाव तालुक्याचा. तर आंबेगाव तालुक्यामध्ये जे काही प्रकरण झाले असेल, या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती 100% कडक कारवाई व्हायला पाहिजे. मी स्वतः म्हणजे माहित नाही आता याबद्दल सांगताना काही गोष्टी सांगेल की मी स्वतः तुकाराम मुंडे साहेबांना मी पण भेटलेलो आहे. पण आम्ही का गेलो होतो तर बाबा हा एक कॅडर, एक रेसिस्टंट आहे प्रशासनामध्ये, प्रशासनाला विरोध करणारा, ज्या चुकीच्या गोष्टी प्रशासनात घडतात. महिलाचा दगड आहे. 100% साहेब, की जर रेसिस्टन्स असेल तर त्याचं तुम्ही ऍप्रिशिएशन केलं पाहिजे. त्यासाठी मी स्वतः जाऊन भेटलो त्यांना, साहेबांना आम्ही स्वतः अभिनंदन केलं की साहेब तुम्ही खूप चांगलं काम करत आहात आणि तुमच्यामुळे शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होणार आहे, लोकांचे आरोग्य. साहेब, तुम्ही आता विषय काढला दूध भेसळीचा, तुम्हाला माहिती आहे का की जागतिक आरोग्य WHO ने सांगितलेलं आहे की भारतामध्ये ह्या भेसळीच्या याच्यामुळे, मी आंबेगाव पुरतं बोलत नाहीये, भारतामध्ये ह्या भेसळीच्या याच्यातून वर्षाला 1,20,000 लोक मरतात भेसळीच्या याच्यातून इन्स्टंट. आणि पॉयझनसली स्लो जे काय कोणाला दुर्धर आजार होतील किंवा काय, हा आकडा तर पुढे हेच नाहीये. 15-16 लाख लोक दरवर्षी भारतामध्ये मरत असतील. WHOचा हा हे आहे, सर्वे आहे, अहवाल आहे की त्यांनी यामध्ये सांगितलंय. दूध भेसळ हा प्रकरण खूप चुकीचा आहे, त्याबद्दल त्यामध्ये कोणालाही पाठीशी घालणं योग्यच नाहीये, त्यावरती योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे. आमची विनंती, रेल्वे आंदोलनामध्ये सहभागी व्हा. 100% साहेब, रेल्वे आंदोलनाला आम्ही सहभागी होणार, पण आम्ही शेतकरी आहोत. आमचाही यामध्ये विचार केला गेला पाहिजे की नुसतंच फक्त कुठेतरी राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी जर हे आंदोलन होत असेल तर साहेब काही अर्थ राहत नाही त्याला. तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचा. मी तुम्हाला काय सांगितलं, आमचे 8-10 गावं जातात फक्त. 8-10 गावातली मी म्हणतो चला, हजारच लोकांच्या जमिनी गेल्या, त्या 1000 लोकांपर्यंत तरी गेले का कोणी? हो, त्या लोकांना तरी सांगितले का तुम्ही उद्या आंदोलनाला या? हे नाही, असं नाही होतो साहेब. विषय महत्वाचा आहे, रेल्वे मार्ग झाला पाहिजे, परंतु त्या विषयाचं राजकारण होऊ नये अशा प्रकारची सूचना केलेली आहे. आंबेगावच्या दूध भेसळ प्रकरणावर सुद्धा अतिशय चांगलं विश्लेषण केलेलं आहे. रेल्वे आंदोलन उद्या होतंय, आंदोलनात सहभागी होणार का? नक्कीच होणार, नक्कीच सहभागी होण्याचं कारण काय? रेल्वे झालीच पाहिजे. ट्रॅफिकचा विषय भरपूर मोठा. रेल्वे आपल्याकडे आली याचा फायदा काय काय होईल? फायदा भरपूर आहे. शालेय मुलांसाठी भरपूर फायदा आहे, शेतकरी वर्गासाठी फायदा आहे, आमच्यासारख्या उद्योजकांसाठी भरपूर मोठा फायदा आहे. आम्ही तर अपेक्षा करतोय या 2 वर्षात झाली पाहिजे. त्या आंबेगावमध्ये 2 आंदोलन आहेत वेगवेगळी, कुठल्या आंदोलनात सहभागी होणार? बुद्रुक का खुर्द? म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी? कोणत्या आंदोलनात उभं राहिलं तरी, पण आंदोलन कशासाठी होते हा महत्वाचा मुद्दा आहे ना. आंदोलनात कोणत्या उभं राहू त्याचा काही विषय नाही. कोणाच्याही कोंबड्यांनी पाठ होऊ द्या, रेल्वे आली पाहिजे, झालं पाहिजे, हा लय महत्वाचा मुद्दा आहे. तुमची काय भूमिका? रेल्वे व्हायला पाहिजे, कनेक्टिव्हिटी वाढेल सिटीची. आंदोलनात सहभागी होणार? होणार ना, दोन्ही पण आंदोलन सहभागी होणार. अहो, तुम्ही काय सांगाल? रेल्वे झाली पाहिजे, पण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन झाली पाहिजे. जो आता नॅशनल हायवेचा प्रकल्प झाला त्याच्यामध्ये आता समजा काही भागांमध्ये रेट भेटला नाही लोकांना, तर चांगला भाव जर भेटला, शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं तर काय हरकत नाही रेल्वे व्हायला. आंदोलनात सहभागी होणार? हो, 100%. तुमचं काय मत? नक्की रेल्वे होणार आहे का फक्त ज्याचे त्याचे फक्त पुढारी पण दाखवण्यासाठी रेल्वे नाटक चाललंय की आंदोलन चाललंय, असं मला शंका आहे सगळं पुढाऱ्यांमध्ये. कारण काही 35 वर्ष आले आम्ही लहानपणापासून ऐकतोय रेल्वे जाणार, पण मला असं वाटत नाही की एक काहीतरी राजकारणच वाटतंय याच्यामध्ये. आंदोलनात सहभागी होणार का? सहभागी होऊन फायदा झाला पाहिजे, रेल्वे झाली पाहिजे असं वाटते, पण ते तुम्ही सहभागी होणार का?
मनापासून असं वाटतंय की नाही व्हावं असं. का बरं एवढी उदासीनता का? 35 वर्ष झाले ना हा प्रोजेक्ट एवढा रेंगाळला आहे. ते का रेंगाळ आहे? किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, का झाला नाही? पुण्यातून नाशिक पर्यंत किती आमदार खासदार यांनी आजपर्यंत किती रेल्वेचे मोठमोठे प्रोजेक्ट सगळीकडे चालू आहे देशामध्ये. आपल्या भागात 35 वर्ष 40 वर्ष या प्रोजेक्टला का लागतात? पुणे नाशिक रेल्वे मार्ग जो सुरुवातीला सर्वे झालेला आहे त्याच रूटने रेल्वे जावी अशा प्रकारची भूमिका मांडत विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेऊन जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण, संगमनेर, आळेफाटा किंवा त्याच्या पुढच्या भागामध्ये विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. रेल्वे झाल्यावर काय काय फायदा होणार आहे हे सर्वसामान्य माणसाबरोबर नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक या सगळ्यांनी भूमिका मांडलेली आहे. जर हा रेल्वे मार्ग झाला लवकर तर लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडीअडचणी, लोकांचे विषय मार्गी लागणार आहे. प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थ्यांना पुण्यासारखं शिक्षणाचं माहेरघर जवळ येणार आहे. व्यावसायिकांना मालाची ने-आण करणं, तिथून काही पर्चेसिंग करणं फायद्याचं होणार आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना देखील ह्या रेल्वेचा फायदा होणार आहे. राजकीय मंडळींनो, तुम्ही पुढाकार घेऊन विषय हातामध्ये घेतलेला आहे. जर सरकारने टोलवाटोलवी केली तर भविष्यकाळामध्ये अधिक आक्रमक होऊन गरज पडली तर दिल्लीच्या जंतर मंतरला देखील आंदोलन करण्याची तयारी ठेवा. आमदार सत्यजित तांबे, तुम्ही अतिशय चांगला विषय निवडलेला आहे. फक्त कच खाऊ नका, हा विषय शेवटपर्यंत लावून धराल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, मनसर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.